वृंदाची नणंद नैना आज 1 महिना माहेरी राहून नंतर सासरला परत जाण्याची तयारी करत होती। ती खोलीत पॅकिंग करत होती आणि वृंदा स्वयंपाकघरात प्रवासासाठी जेवण तयार करत होती। नैनाच्या विनंतीनुसार तिने कांद्याची भजी, पोहे, मटर पनीरची भाजी आणि पुलाव तयार केला होता। सोबतच लोणची आणि आंब्याचा मुरब्बाही होता। थोड्या वेळाने ती सर्व पदार्थ घेऊन नैनाच्या खोलीत आली तेव्हा नैना म्हणाली, वहिनी, तुमची गुलाबी रंगाची साडी मला खूप आवडली आहे। त्यावरचे पांढरे फुलं पाहून मन खूप आनंदित होते। ही साडी मला हवी आहे। वृंदा विचार करत होती की यावेळी नंदेने तिची काही वस्तू मागितली नव्हती। अगोदरच तिने नंदेला विदायसाठी 2 साड्या दिल्या होत्या, पण नैनाची नजर तिच्या गुलाबी साडीवर होती। ही साडी तिला माहेरच्यांकडून मिळाली होती आणि तिने एकदाही नेसली नव्हती। तिलाही ती साडी खूप आवडत होती, पण आता नंदेने तोंड उघडून मागितले होते म्हणून ती सहजतेने म्हणाली, ठीक आहे दीदी, मी ती साडी आणते, तुम्ही घेऊन जा। असे म्हणत ती स्वतःच्या खोलीत गेली आणि ती साडी, मॅचिंग ब्लाउज आणि पेटीकोटचा कापड घेऊन नैनाला दिला। नैनाने मनात हसत विचार केला की ती जेव्हाही वहिनीकडे एखादी सुंदर साडी किंवा ड्रेस पाहते तेव्हा ताबडतोब ती मागून घेते। एकदा तर तिने वहिनीच्या कानातले झुमके सुद्धा काढून घेतले होते, पण वृंदा या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नसे। तिला वाटे घरची मुलगी आहे, काहीतरी मागितले तर त्यात वाईट काय। मात्र जेव्हा वृंदा माहेरी जात असे तेव्हा ती आपल्या भावाच्या बायकोकडून काहीही मागत नसे, कारण तिला वाटे लोक आपल्या आवडीनुसार काही देत असतील तर ती वेगळी गोष्ट, पण मागून घेणे हे योग्य नाही। पण नैनाला हे समजत नसे आणि ती नेहमी वहिनीकडून काही ना काही मागत असे। वृंदाची सासू श्यामलीही नेहमी मुलीच्या आनंदाबद्दल विचार करत असे। ती मुलीच्या प्रत्येक वाजवी आवाजवी मागण्या पुरवण्यासाठी झटत असे। सुनेला त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितले होते, माझ्या मुलीला तुझी कोणतीही वस्तू आवडली तर तू नाक वाकडे न करता ती दे। पुढे म्हणाल्या, तूच माझ्या मुलीचे माहेर होशील। जेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचा मान राखशील तेव्हाच मी निश्चित होऊन या जगातून जाईन। वृंदा सर्व बाजूनी चांगली सून आणि पत्नी होण्याचा प्रयत्न करत होती, म्हणून ती स्वतःच्या वस्तूची साठवणूक करत नसे आणि काही इतके महागडे ठेवत नसे की ते गेले तर तिला वाईट वाटेल। हळूहळू नैनाच्या मनात ही गोष्ट बसून गेली की वहिनीकडून काही मागितले तर ती नकार देत नाही। अशा प्रकारे 5 वर्ष निघून गेले। या काळात वृंदा एका मुलीची आई झाली होती आणि नैना ही एका मुलाची आई झाली होती। वेळ बदलताच तिचे सासरे सासू अधिक वृद्ध झाले होते, कारण नैनाच्या पती विक्रमचा जन्म त्यांच्या लग्नानंतर 15 वर्षांनी झाला होता, म्हणून मुलाचे संगोपन करता करता बरेच वर्ष निघून गेली होती आणि ते आता खूप वृद्ध झाले होते। आता ते वारंवार आजारी पडू लागले होते। नैना या परिस्थितीत अस्वस्थ होऊ लागली होती, म्हणून तिच्या पतीने घर कामासाठी बाई ठेवली होती। पण तरीही नैनाला वाटे, सासरे सासू आजारी असतात म्हणून मी मोकळेपणाने बाहेर फिरू शकत नाही, सुट्टीत आम्ही कुठेही सहलीला जाऊ शकत नाही। यापेक्षा वेगळं घर असेल तर मी स्वतंत्रपणे जगू शकेन। विक्रम हा माता पित्याचा एकुलता एक मुलगा होता, म्हणून तो ही गोष्ट मानणार नव्हता। नैना वारंवार पतीसमोर हाच प्रश्न घालीत असे आणि विक्रम तिला समजावून सांगत असे, आम्ही आई वडिलांना सोडून कुठे जाणार नाही आणि तसंही जाऊच तर कुठे। मग नैनाने ही समस्या आईला सांगितली। श्यामलबाई विचार करू लागली। सुनेच्या गावात तिच्या वाडवडिलांची जमीन आहे। तिचे आई वडील आत्ता या जगात नाहीत, म्हणून ती जमीन पडीक पडली आहे। तिने मुलीला सांगितले, मुली, तू काळजी करू नकोस, तुझ्या वहिनीकडे वाडवडिलांची जमीन आहे ना, मी तिला सांगेन ती विकून तुझ्यासाठी तुझ्या शहरात नवीन फ्लॅट घेईल। तू तिथे आरामात राहा आणि मधून सासऱ्यांची गरज लागली तर येऊन त्यांना भेटत जा। तुझा पतीही ऑफिसमधून येऊन त्यांना भेटू शकेल। किमान तू तरी स्वतंत्रपणे राहू शकशील। शिवाय कामवाली बाई आहेच, स्वयंपाक करणारी आहे, ते तुझ्या सासऱ्यांची काळजी घेतील। तू आता आयुष्याचा आनंद घेणार नाहीस तर मग कधी घेशील? तुझं वयही वाढतच आहे, म्हणून मी सुनेशी बोलते, तू काळजी करू नकोस। ती तिची जमीन विकून सर्व पैसे तुला देईल आणि तू नवीन फ्लॅट घे। हे ऐकून नैनाचे मन आनंदाने नाचू लागले आणि ती म्हणाली, आई, तू खूप चांगली आहेस, माझ्या प्रत्येक समस्येचं निराकरण करतेस। इकडे वृंदाला अंदाजही नव्हता की साड्या ड्रेस मागणाऱ्या नंदेची नजर आता तिच्या जमिनीवर पडणार आहे। थोड्या वेळाने श्यामलबाईंनी सुनीला हाक मारली, सुनबाई, जरा इकडे ये। वृंदा त्यांच्या समोर आली तेव्हा त्या म्हणाल्या, बघ सुनबाई, मला माहित आहे की तू खूप चांगली वहिनी आहेस, म्हणून एकदा पुन्हा चांगली वहिनी होण्याचं कर्तव्य पार पाड। वृंदा म्हणाली, काय झालं आई, मला काही काम आहे का? श्यामलबाई म्हणाल्या, होय सुनबाई, तुझी माहेरची जमीन विकून माझ्या मुलीला फ्लॅट घेऊन दे। ती सासरपासून वेगळी राहू इच्छिते, म्हणून तू तुझ्या नंदेसाठी हे करायला हवंस। यावेळी सुनेने मात्र कडक उत्तर दिले,
आई, तुमच्या मुलीला फ्लॅट देण्यापेक्षा मी स्वतःसाठी नवीन फ्लॅट घेईन. जर तुमची मुलगी सासरी सर्वांबरोबर राहू शकत नाही तर मी माझ्या सासरी तुमच्यासोबत का राहू? मी माझी जमीन विकून माझं स्वतःचं आयुष्य का सुरू करू नये? हे ऐकून श्यामलबाई रागाने भडकल्या आणि म्हणाल्या, तुझ्या डोक्यात धूळ भरली आहे का? या घरात तुला काय कमी आहे की तू सासरपासून दूर राहू इच्छितेस? वृंदा शांतपणे हसत म्हणाली, मग आई, तुमच्या मुलीला तिच्या सासरी काय त्रास होतो? ती एकुलती एक सून आहे. सासरे सासू वृद्ध झाले आहेत. अशा वेळी तिने त्यांच्यासोबत राहावं. जरी ते थोडे आजारी असले तरी फक्त इतक्यासाठीच की दिदी बाहेर फिरू शकत नाही म्हणून तिने आपले वृद्ध सासू सासरे सोडावेत. आणि मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. तुम्ही म्हणत होतात ना की फ्लॅट तिच्या नावाने घ्यायचा, मग दिरावर दबाव टाकायचा की आम्हाला तिथेच राहायचं आहे. थोडी शरम करा आई, म्हातारपण तुम्हाला येईल. तुम्ही कधी आजारी पडणार नाहीत का? तेव्हा तुम्हाला हे आवडेल का की मी तुम्हाला सोडून कुठे जाऊन राहू? तुम्ही तुमच्या मुलीला तिचं कर्तव्य योग्यरित्या पार पाडायला शिकायला हवं, पण तुम्ही तिला जबाबदाऱ्यांपासून दूर राहायला शिकवत आहात आणि त्यासाठी तुम्ही मला माझी जमीन विकायला सांगत आहात. असं कधीच होणार नाही. ही जमीन माझी आहे. साडी ड्रेस नाही की दीदीने एकदा इशारा केला आणि मी ते देऊन टाकलं. हे ऐकून श्यामलबाईंना धक्का बसला. त्यांना वृंदाच्या बोलण्यापुढे काहीच उत्तर सुचेना. ती मुकाट्याने तिथेच उभी राहिली. नंतर त्या बडबडू लागल्या, हिला हिच्या नंदेच्या सुखाची काहीच इच्छा नाही. माझ्या मुलीला फ्लॅट द्यायला नकार देत आहे, पण आता समोरून तिच्या विरुद्ध काही बोलण्याची हिंमत उरली नाही. संध्याकाळी नैनाचा फोन आला. तेव्हा ती विचार करू लागली, आई, वहिनीशी बोललीस ना, ती पैसे देणार आहे ना? तेव्हा श्यामलबाईंनी सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाल्या, बाई, तुझी भाऊजाई नालायक निघाली. आता तू सासरीच राहा, नाहीतर कदाचित तिच्याप्रमाणे तूही वेगळं घर करून घेशील आणि मग मला म्हातारपणात एकटंच राहावं लागेल. असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. नैना रागाने तापून गेली. आईवरच तिचा भरोसा होता. तीच तिला वेगळं घर करून देणार होती. पण आता आईनेही पाऊल मागे घेतलं होतं. मन दडपून तिला आता सासरीच राहावं लागणार होतं आणि तेच योग्यही होतं. मित्रांनो, श्यामलबाई किती दुटप्पी वृत्तीच्या होत्या. मुलीला सासरपासून दूर ठेवू इच्छित होत्या, पण सुनेला मात्र नेहमी कर्तव्याचे धडे देत होत्या. तर मित्रांनो, वृंदाचं हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं? कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कथासाठी मराठी स्टोरी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.